मुंबई गोवा महामार्गावरील बंद करण्यात आलेला कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला. गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं बंद होता बोगदा. सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामं करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक असणार. सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वे मालामाल. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या तिकीट विक्रीतून कमावले 12,159 कोटीहून अधिक. मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार. मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकलचं गिफ्ट. वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारणार. नवीन वर्षात तिकीट दरवाढ न करण्याचा बेस्ट उपक्रमाचा निर्णय. 32 लाखाहून अधिक प्रवाशांना दिलासा. नवी मुंबईत 527 धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणातून माहिती समोर. 31 मार्च 2025 पूर्वी इमारतींचं संरचनात्मक परीक्षण करून अहवाल पालिकेला सादर करण्याचं आवाहन. पुण्यातील अनधिकृत बांधकाम रडारवर. पीएमआरडीए हद्दीतील 10,000 जागांना नोटीस. बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. म्हाडाच्या घरांसाठी 99,000 गिरणी कामगार पात्र. म्हाडाकडे तब्बल 1,12,000हून अधिक गिरणी कामगारांनी घरांसाठी अर्ज सादर केले. 13,000हून अधिक कामगारांच्या कागदपत्रांमध्ये. केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रिया गृह सुरू. वेदनांपासून सुटका होण्यास मदत होणार. पुण्यात स्वतंत्र कर्क रुग्णालय उभारणार. औंध उरो रुग्णालयाच्या जागेवर कर्क रुग्णालय उभारण्यासाठी ससून रुग्णालयाचा पुढाकार. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला. शासनाकडून राज्यात 45,500 प्रतिबंधात्मक लसींचं वितरण. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे मुंबईत गारठा वाढला. सांताक्रूजमध्ये 16.5 अंश तापमानाची नोंद. पुढील 3 दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला. पुण्यात महाबळेश्वर, लोणावळ्यापेक्षा कमी तापमान. पुण्यात 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 11 अंशांवर गेल्यानं शहर गारठलं. दिवसभर वातावरणात गारवा असल्यानं सर्दी, खोकला, हिवतापांच्या रुग्णसंख्येत वाढ. काश्मीर खोऱ्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट. श्रीनगरमध्ये उणे 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. 8 राज्यांमध्ये धुकं. लाहोल, स्पितीमध्ये तापमान उणे 11 डिग्री सेल्सिअस. देशाचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यात 5.4% घसरला. तर विरुद्ध देशाचा सर्वाधिक विकास दर. डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद राहणार. 5 रविवार आणि 2 शनिवार व्यतिरिक्त 10 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी कोणतेही काम होणार नाही. सेन्सॉर बोर्डाचा पुष्पा 2 ला हिरवा झेंडा. चित्रपटाला UA प्रमाणपत्र मिळालं. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटातील 3 संवादांमध्ये बदल करण्याच्या सूचना. मुंबईत बहुचर्चित दाक्षिणात्य चित्रपट पुष्पा 2 चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा सोहळा संपन्न. पुष्पा 2 येत्या 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या हस्ते पुष्पा 2चा ट्रेलर लॉन्च.